आणि या चला महाराष्ट्रामध्ये असून जरा आपण जाणून घेतोय किक बॉक्सिंग या प्रकाराविषयी आमची रिपोर्टर शची मराठे तिथे आहे. शची, मगाशी आपण बघितलं त्याची थेअरी आपण बघितलेली आहे, प्रॅक्टिकली तू दाखवलं, डेमॉन्स्ट्रेट करून दाखवलेलं आहेस. पण एक प्रश्न असा की हे किक बॉक्सिंग हे जे आहे ते करिअर म्हणून आपण अवलंबू शकतो का? बरोबर आहे भक्ती, हा अत्यंत महत्वाचा प्रश्न, कारण इतकी रिस्क आहे या खेळामध्ये. तर मला सांगा, नवीन एक सिरियसली करिअर म्हणून या खेळाचा आपण विचार करू शकतो का? हो, करू शकतो ना. आता ऑलिम्पिक झालेलं आहे, प्रोफेशनल पण आहे, त्याला जोडून एक डॉलर्सने तुम्हाला पैसे कमावता येतात, पण तुमची त्याच्यात मेहनत पाहिजे, तुमच्या तसा स्केल पाहिजे की तुम्हाला काहीतरी करायचंय, तुम्हाला वर्ल्ड चॅम्पियन व्हायचं, तुम्हाला तशी मेहनत करावी लागेल. आणि महत्वाचं म्हणजे तुमच्यामध्ये स्किल असल्यावर तुम्ही ते करू शकतात. तुम्हाला चांगला कोच भेटणार. आता आपल्या इंडियामध्ये जयाउद्दीन खतीब आज इंटरनॅशनल त्यांचे जे स्टुडंट आहेत, आमचे स्टुडंट आहेत ते इंटरनॅशनल लेवलवरती आता खेळायला जातात. तर मला वाटतं की चांगला स्कोप आहे. आणि तुम्ही बघणारच आता ऑलिम्पिक हा गेम आलेला आहे, तर आपल्याला त्याच्यामध्ये पदकदार म्हणून भेटणारच. मला समजा की बेसिकली हा समजा खेळ सिरियसली करिअर म्हणून विचार करायचा असेल, एक खेळाचं पॅशन पाहिजे, हा गेम मला खेळायचा, पण त्याशिवाय कुठली कुठली स्किल्स पाहिजेत बेसिकली? स्किल तुमच्या जे महत्वाचे म्हणजे स्किल तुमच्यामध्ये फिजिकल फिटनेस तुमचं चांगलं पाहिजे. काय तुमचं हाईट, बॉडी, तुम्ही म्हणजे ते बोलतात नॅचरली टॅलेंट, बाकी हा आपला इंडिव्हिज्युअल गेम आहे. तुमच्या नॅचरल टॅलेंट तुम्ही वर्ल्ड चॅम्पियन होऊ शकतात. पैसा आणि पैसा पण खूप आहे या गेम मध्ये. एकदा करिअर सुरू केल्यानंतर हा खूप रिस्क गेम आहे, खूप इंजुरीज होण्याची भीती आहे, तर किती एका खेळाडूचं किती काळ खेळू शकतो, किती वर्ष खेळू शकतो तो? असं तर म्हणतो इंजुरीचं तुम्ही म्हणतो तर इंजुरी तर कुठेही होऊ शकते. असं नाही की खेळण्यामध्ये इंजुरी होते, पण इंजुरी हा खेळ म्हटलं तर हा इंजुरी आलीच. तुम्ही क्रिकेट म्हणा किंवा फुटबॉल म्हणा किंवा बॉक्सिंग म्हणा किंवा किक बॉक्सिंग म्हणा, इंजुरी होणारच. खेळ कोणताही खेळ म्हटल्यावर तुमची इंजुरी तुम्हाला किती वर्ष करिअर असतं? करिअर मध्ये तुम्ही आता प्रोफेशनल मध्ये तुम्ही 40 इयर्स प्रमाणे खेळू शकतात. तशी 35 त्याची लास्ट आहे, तुम्ही 40 पण प्रोफेशनल मध्ये 40 पण खेळू शकतात. कारण की जॉर्ज फॉरमॅन हा 45चा होता, आतापर्यंत वर्ल्ड चॅम्पियन झालेला आहे बॉक्सिंग मध्ये. तर म्हणजे असे वयाची आठ नाही. जे तुम्ही जितके वर्ष फिट असाल, मनाने आणि शरीराने इतकी वर्ष तुम्ही खेळू शकता. पण मला सांगा की हा इतका तुम्ही आपण बघतोच आहोत की तुम्ही म्हणता याच्यामध्ये रिस्क आहे, पण तरी जीव जाण्याची कितपत भीती असते किंवा खूप जेन्युनली काहीतरी मेजर ऍक्सिडेंट झाला असंच रिस्क असते का या खेळामध्ये? असं आपण म्हणतो, आपण बघतो पण की रिक्स मध्ये आहे थोडा, असं नाही की रिक्स नाहीये. प्रोफेशनल मध्ये रिक्स आहे, अमेरिका मध्ये रिक्स नाही. कारण की अमेरिका मध्ये काही रूल्स आहे, कारण की तुम्हाला काउंटिंग झाल्यावर 3 काउंटिंग झाल्यावर तुम्हाला डिस्क्वालिफाय केले जाते. आरएससी आउट क्लास म्हणतात. आरएससी आउट क्लास झाल्यानंतर तुम्हाला स्टॉप द गेम युअर ऍक्टिंग पॉइंट डिसिजन असतात, त्याच्यावरती तुमचा गेम स्टॉप केला जातो. आणि प्रोफेशनल मध्ये तर तुम्हाला खेळायचंच आहे. पण मला सांगा की तुम्ही इतकी वर्ष हा गेम शिकवताय, पण याच्यामध्ये मेहनत आहे, कष्ट आहे, रिस्क आहे, पण मग मजा काय आहे या गेमची? तुम्ही काय या गेम मध्ये? जेव्हा जो हा गेम करतो, जो ह्या गेमला जॉईन होणार, तो ह्या गेम एन्जॉय पण करणार आणि त्याला वाटेल की जिंकण्यामध्ये आणि हारण्यामध्ये काय मजा आहे. जेव्हा तो जिंकतो, तुम्ही क्षण बघा की तो जेव्हा जिंकतो, 8 मिनिटे खेळतो आणि मग त्याला जेव्हा विन करतात, तो तर तुम्ही त्याचे एक्सप्रेशन बघा की तो किती खुश होतो. बाकी त्याला त्याचं वर्षाची मेहनत, इतकी वर्षाची मेहनत असते तरी एकदा जिंकल्यानंतरचा जो अनुभव आहे भक्ती, तो खूप महत्वाचा असतो. त्या एका जिंकण्याने सगळ्या कष्टांवरचं चीज झालं असं म्हणता येईल. चला महाराष्ट्रामध्ये आपण अशाच गप्पा मारणार आहोत किक बॉक्सिंग बद्दल. पण आता वेळ एका ब्रेकची, पहा फक्त IBN लोक.